नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं, मुक्ता ही क्लिनिकमधून उशिरा घरी आलेली असते. तरी मुक्ता क्लिनिकची चावी ठेवते आणि घरात पाहते तर संपूर्ण अंधार असतो. घरात कोणीच दिसत नाही म्हणून मुक्ता इकडे तिकडे पाहू लागते तर घरात कोणीच नसतं. तितक्यातच कार्तिक बोलू लागतो, या तुमचीच वाट बघत होतो. घरचे सर्व सिनेमा बघण्यासाठी गेले. सगळ्यांनी तिकीट बुक केली, तुमचीही केली होती, माझीही केली होती. पण मी म्हटलं की तुमच्यासोबत जावं म्हणून मी गेलो नाही. पण तुम्हालाही यायला उशीरच झाला आणि आताही जाऊन काहीच उपयोग होणार नाही, कारण सिनेमा तर संपत आला आहे. त्यामुळे आपण इथेच एन्जॉय करू शकतो, कारण घरात फक्त आपण दोघेच आहोत. असं बोलत कार्तिका मुक्ताजवळ येऊ लागतो. मुक्ता मात्र कार्तिकपासून लांब जाण्याचा प्रयत्न करते. मात्र मुक्ता ही घराच्या बाहेर जाईल इतक्यातच कार्तिक तिचा हात पकडतो आणि बोलू लागतो, काय चाललं आहे हो, आपण एकत्र आहोत ना, माने आता फक्त दोघंच आहोत, कशाला उगाच कुठे जात आहे, मी आहे ना तुम्हाला साथ द्यायला. असं बोलून कार्तिक मुक्ताचे हात पकडतो. ती मुक्ता खूप चिडलेली असते. कार्तिकपासून वाचवण्याचा प्रयत्न करते, मात्र तिला कार्तिकपासून वाचता येत नाही. ती मुक्ताही कार्तिकच्या कानाखाली मारते आणि बोलू लागते, हे आरतीला फसवल्याबद्दल. तरी कार्तिकला आरतीचं नाव घेतल्यावर धक्काच बसतो. तरी मुक्ता पुन्हा एकदा कार्तिकच्या कानाखाली मारते आणि बोलू लागते, हे घरच्यांना खोटं बोलण्यासाठी. आणि तिसऱ्यांदा मारते त्यावेळी बोलते, हे सगळी माझ्यावर घाणेरड्या नजरेने पाहिल्याबद्दल. तुम्हाला काय वाटलं की तुमच्यावर मी विश्वास ठेवेन? अहो, मला खरंच तुमची किळस वाटते आहे. तुम्हाला एक चांगली बायको आहे, एक चांगली मुलगी आहे, तरीही तुम्ही असे विचार कसा काय करू शकता? घरातील बापू, मम्मी, स्वाती, सागर सर्वजण तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि तुम्ही सगळ्यांना फसवता, सगळ्यांचा फायदा घेताय, सगळ्यांना भोळेपणाचा आणून दाखवताय का? बाहेर दाखवता की तुम्ही बायकांना मदत करता, पण एकटा भेटल्या की त्यांचा तुम्ही फायदा घेता. मी हे नाही सहन करू शकत आणि माझ्या जवळ येण्याचा प्रयत्नही करू नका. तरी कार्तिका मुक्ताला बोलू लागतो, वहिनी अहो किती बोलताय, तुम्हाला बोलून बोलून त्रासही होत नाही का? आणि तसं पण बोलण्यात वेळ फुकट का घालवतात? आपल्याजवळ थोडाच वेळ आहे, आपण एन्जॉय करू. असं बोलून कार्तिक मुक्ताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. मुक्ता स्वतःला सोडवून घेते आणि बोलू लागते, माझ्यापासून लांब राहायचं. तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. तरी मुक्ता खूप चिडलेली असते. तरी कार्तिक मुक्ताला बोलू लागतो, मुक्ता वहिनी अहो असं का करताय? आजपर्यंत कार्तिक जिजू असंच करत मागे पुढे करत होता आणि आता डायरेक्ट अरे तुरे. ती मुक्ता बोलू लागते, हो अरे तुरे, कारण तुझी तीच लायकी आहे. अरे आजपर्यंत मला वाटलेलं की तू चांगला माणूस आहे, पण नाही, तू त्या लायकीचाच नाही आहेस आणि आता तर मी तुला धडा शिकवणारच. आज नाही जर मी सगळ्यांसमोर तुझा मुखवटा उघड केला ना, तर माझं नाव मुक्ता नाही. असं बोलून मुक्ता कार्तिकला धमकी देऊ लागते. तरी कार्तिक बोलू लागतो, कोण विश्वास ठेवणार ग तुझ्यावर? स्वाती, बापू की तुझा नवरा? नवरा असूनसुद्धा नवऱ्यासारखा वागतही नाही, मग तो तुझ्यावर विश्वास ठेवणार आहे का? तरी तो बोलू लागतो, एक लक्षात ठेव, मीच तुझा तारणार आहे आणि तशी पण मी खूप दिवस झाले ही संधी तर शोधतच होतो. मग आता ह्या संधीचं आपण सोनं करूया ना. तरी मुक्ता बोलू लागते, माझ्यापासून लांब राहायचं. तरी कार्तिक मुक्ताला आपल्याजवळ घेण्याचा प्रयत्न करतो. तरी मुक्ता मोठमोठ्याने आवाज देऊन बोलू लागते, प्लीज मला वाचवा. मात्र घरात कोणीच नसतं. तरी ती मोठ्याने बोलते, सागर प्लीज वाचवा मला. तरी सागरला फोन करण्यासाठी मुक्ता फोनही हातात घेते. तरी कार्तिक तिचा फोन फेकून देतो. तर इकडे सागरही आलेला असतो. तर इकडे कार्तिक मात्र मुक्तावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो. तर मुक्ता स्वतःला वाचवून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि सागरही घरीच येत असतो. तर मुक्ता मोठमोठ्याने बोलू लागते, प्लीज मला वाचवा, कोणी आहे का? सागर प्लीज मला वाचवा. तर सागरही इकडे घरी आलेला असतो आणि घराचा दरवाजा उघडून तो घरामध्ये पाहतो तर सर्वजण तिथे बसलेले असतात. तरी सागर सर्वांना विचारतो, काय झालं आहे, एवढा उशीर झाला आणि तुम्ही इथे का बसला आहेत आणि मुक्ता कुठे आहे? ते बापू बोलू लागतात की मुक्ता खरंच आली नाही आहे, खूप उशीर झाला, अजूनही ती घरी आली नाही आणि म्हणूनच आम्ही सर्व तिची वाट बघतो आहे. सागर बोलू लागतो, मग मुक्ता गेल्यात तरी कुठे? तरी इंद्राताई बोलू लागतात, तिचं तिलाच माहिती, अजून घरी आली नाही आणि एक साधा फोनही केला नाही आणि आम्ही फोन करायचा प्रयत्न करतो तर तिचा फोन बंद आहे. तरी सागरलाही भीती वाटू लागते. तरी कार्तिक बोलू लागतो, आई एवढ्या नका नावं चिडू, त्या बिझी असतील. त्यावेळी ती बोलू लागतात, नाही आता तर आम्ही घरात नाही म्हणजे तिला रान मोकळंच मिळालं आणि विचारायलाही सागरही घरात नव्हता म्हणून ती अजून घरात आली नाही. पण तिला एवढंही कळत नाही का, घरात सासू सासरे आहेत, तिची वाट बघत असतील, एक फोन तरी करायचा. त्यावेळी सागर बोलू लागतो, पण तुम्ही तिच्या क्लिनिकमध्ये फोन केला आहात का? त्यावेळी सागर हा मुक्ताच्या क्लिनिकमध्ये फोन करतो. त्यावेळी सागरला समजतं की मुक्ता 1.5 तासापूर्वीच घरी निघाली आहे.
तरी बापूंना सागर बोलू लागतो, मुक्ता 1.5 तासापूर्वी घरी निघाल्या, याचा अर्थ त्या 15 मिनिटात घरी यायला हव्या होत्या, पण अजून कशा नाही आल्या? कार्तिक हा सागरला विचारू लागतो, पण तू गोव्याला मीटिंगला गेला होतास ना? तरी सागर बोलतो, मी तुम्हा सगळ्यांना नंतर सांगेन. असं बोलून तो मुक्ताला शोधण्यासाठी मुक्ताच्या घरी आलेला असतो. मात्र मुक्ताच्या घरालाही लॉक असतं. तरी सागर विचार करू लागतो की हे पण घरात नाही आहेत, आई बाबा कुठे गेलेत हेही माहीत नाही, मग मुक्ता नक्की कुठे गेली असेल असा विचार करून तो मुक्ताला फोन ट्राय करत असतो. मात्र मुक्ताला काही फोन लागत नाही. तितक्यातच सागरला तुषार भेटतो. सागर तुषारला विचारतो, तुषार तू मुक्ताला कुठे पाहिलं आहेस का? तरी तुषार बोलतो नाही. तरी सागर बोलतो, आता या मुक्ताना मी कुठे शोधू? आता पोलीस स्टेशनशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही असा विचार करून सागर हा पोलीस स्टेशनला पोहोचलेला असतो. तरी सागर पोलिसांना बोलू लागतो, मला मिसिंग कंप्लेंट नोंदवायची आहे. तरी ते विचारू लागतात, नाव काय आहे? तरी सागर बोलतो, मुक्ता कोळी. हे ऐकताच पोलीस तुरुंगाजवळ हात दाखवून बोलू लागतात, त्याच का? तरी सागर मुक्ताला तुरुंगात पाहून घाबरून गेलेला असतो. त्यावेळी तो धावतच मुक्ताजवळ जातो आणि बोलू लागतो, पण यांना तुम्ही तुरुंगात का टाकलं आहे? तरी मुक्ता एकच बोलत असते, सागर मी काहीच केलं नाही. तरी सागर हा मुक्ताला बोलतो, पण तुम्ही इथे कशा आलात? तरी पोलीस बोलू लागतात, त्यांच्या असिस्टंटवर त्यांनी मारहाण केली आहे आणि मारहाणीच्या तक्रारीखाली त्यांना आम्ही अटक केली आहे. त्यांच्या असिस्टंटने तशी तक्रार केली आहे. सागर बोलू लागतो, नाही, ह्या असं करणं कधीच शक्य नाही. उलट त्यांनीच त्यांना जॉब दिला होता. तरी पोलिसांना सागर बोलू लागतो, पण तुम्ही त्यांना कोणताही पुरावा नसताना कसं का अटक करू शकता? आणि आता मी कमिशनर साहेबांना फोन करेन. तरी पोलीस बोलू लागतात, त्याचा काहीच उपयोग नाही होऊ शकत नाही. तुम्हाला कमिशनरला फोन करायचा आहे करू शकता, पण एका महिलेने तक्रार केल्यानंतर आम्ही त्यांची सुटका करू शकत नाही. तुम्ही मुक्ता बोलू लागते, पण मी काहीच केलं नाही आहे. तरी सागर बोलू लागतो, माझा यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ते पोलीस विचारतात, पण या तुमच्या आहेत तरी कोण? तरी सागर बोलतो, बायको आहे माझी ती. तरी इन्स्पेक्टर साहेब सागरला बोलतात, तुमची जरी बायको असली तरी आमच्यासाठी फक्त आणि फक्त ते आता गुन्हेगार आहेत. त्यामुळे तुम्ही जर बेलची सोय केलात तरच त्यांची सुटका होऊ शकते. तरी सागर हा मुक्ताला बोलू लागतो, मुक्ता तुम्ही काळजी करू नका, उद्याचा सूर्य उगवायच्या आत मी तुम्हाला बाहेर काढेन. त्यावेळी सागर आपल्या वकिलांना फोन करतो आणि बोलू लागतो, अविनाशजी, मुक्तांना अटक केली आहे आणि मला आत्ताच्या आत्ता त्यांना बेल हवी. तुम्ही काहीही करा, कोणाचीही सही घेऊन या, पण मला मुक्तांना बाहेर काढायचं आहे. तरी अविनाशजी त्यांना हो असं बोलतात. तरी सागर हा मुक्ताला बोलू लागतो, तुम्ही काहीच काळजी करू नका, मी आत्ताच वकिलांशी बोललो आहे आणि ते आता आपल्याला तुम्हाला बाहेर काढतीलच, त्यामुळे तुम्ही नका टेन्शन घेऊ. तरी मुक्ता बोलू लागते, पण मी काहीच केलं नाही आहे. तरी सागर बोलतो, हो मला माहिती आहे, मी बोललो आहे ना तुम्हाला, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मात्र मुक्ता खूप घाबरून गेलेली असते. तरी ती पाणी मागू लागते. तरी सागर तिला पाणी देतो. तरी सागरला बघून मुक्ताला धीर आलेला असतो. तर दुसरीकडे इंद्राताई बोलू लागतात, अरे लकी, जाऊन बघ तरी आपला सागर कुठे आहे. या मुक्तामुळे अजून आम्हाला काय काय सहन करावं लागणार तेच समजत नाही आहे, आणि हे सगळं मुक्तामुळेच झालं आहे. ही जर खरी आली ना तर मी त्याला सोडणार नाही. तरी बापू बोलू लागतात, अगं इंद्रे, कशाला उगा शिवेशाप देते आहेस? अगं तिला अगोदर खरी येऊ देत, ती कुठल्या अडचणीत तर नाही आहे ना, हे आधी आपण लक्षात घ्यायला हवं. तरी कार्तिक नाटक करत बोलू लागतो, आई तुम्ही असं नका हो टेन्शन घेऊ, एक काम करतो, मीच जातो शोधायला, आणि त्यात जर खरी आल्या ना तर मला लगेच फोन करून सांगा. मी कार्तिक हा मुक्ताला शोधण्यासाठी जातो हे पाहून इंद्रातही बोलू लागतात, बघा बघा किती चांगला जावई आहे आपला, आणि असा जावई शोधूनही मिळणार नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, बापू बोलू लागतात, नक्की मुक्ता गेली असेल कुठे? तर दुसरीकडे मुक्ताच्या बेलसाठी वकील डॉक्युमेंट्स घेऊन आलेले असतात. तरी पोलीस बोलू लागतात, खूप वरपर्यंत तुमची ओळख आहे. तरी वकीलसाहेब बोलू लागतात, खूप स्पेशल परमिशन काढूनच आम्ही बेलसाठी डॉक्युमेंट सादर केले आहेत. तरी पोलिसही मुक्ताला सोडतात. त्यानंतर ते सागरला बोलतात की या डॉक्युमेंटवर सही करा आणि तुम्ही मुक्ता मॅडमना घरी घेऊन जाऊ शकता. तरी मुक्ताचं घेतलेलं सगळं सामान ते मुक्ताच्या ताब्यात देतात. तर मुक्ता मात्र काहीच बोलत नसते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, कार्तिक खूप घाबरून गेलेला असतो. त्यावेळी तो सावनीला फोन करतो आणि बोलू लागतो की माझ्यातून खूप मोठी चूक झाली. तरी सावनी बोलू लागते, तू मूर्ख आहेस का? अरे असं डोकं चालवायला तुला कोणी सांगितलं होतं? मी फक्त तुला मुक्ताला त्रास द्यायला सांगितला होता. तिच्याविरुद्ध पोलीस कंप्लेंट का केलीस तू? अरे तू बावळट आहेस का? आणि आता तर तुझी सुटका नाही. आता हे प्रकरण तुझ्याच अंगाशी येणार आहे, कारण सागर आणि मुक्ता काही झालं तरी तुला सोडणार नाहीत. ते तुझ्या हात धुवून मागे लागतील. तरी कार्तिक बोलू लागतो, पण असं काही होणार नाही. तरी सावनी बोलू लागते, पण तू सागर आणि मुक्ताला ओळखत नाही आहेस, मला चांगलंच माहिती आहे ते काय करू शकतात. तरी कार्तिक बोलू लागतो, पण तुम्हाला काय घडलं हे तरी माहिती आहे का? तरी कार्तिक घडलेला सगळा प्रकार सांगतो. तरी कार्तिक बोलतो की मी बुलबुलला फोन केला, म्हणजेच त्या आरतीला फोन केला आणि तिला बोललो तुझी चोच बंद ठेवायची. जर तुझी चोच चिवचिव करायला जास्त लागलीच तर तुझा तर मी जीव घेईनच, पण तुझ्याबरोबर तुझ्या आईलाही सोडणार नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं, तिथे जाऊन माझ्या विरोधात कोणतीही कंप्लेंट करायची नाही, तुला हे महागत पडेल.
ते ऐकून सावनी बोलू लागते, अरे पण ती आरती आता कोण आहे हे सागर शोधून काढणारच, आणि एकदा का आरतीने तुझं नाव सांगितलं ना की तूच अडकणार आहेस. तवी कार्तिक बोलू लागतो, नाही ती आरती माझं नाव नाही सांगणार. तरी सावनी बोलू लागते, पण एक लक्षात ठेव, आता काही घडलं तरी मला त्यात घेऊ नकोस, कारण तुला तर धोका आहे आणि मला त्यात आता पडायचंही नाही, कारण तू याच्यापुढे मला फोनही करू नको, मी फक्त तुला हरवायला सांगितलं होतं. असं बोलून सावनी फोन कट करते. कार्तिकला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. तर सावनी बोलू लागते, मी या माणसाला हाताशी धरून मुक्ताच्या आयुष्याची वाट लावायला निघालेली, या मूर्ख माणसाशी हा मूर्ख माणूस मलाच कधीतरी अडकवू शकतो. कार्तिक हा घरी आलेला असतो आणि मनाशीच बोलू लागतो, जर सगळं माझ्या प्लॅनप्रमाणे झालं तर मला काहीच धोका नाही, पण मला अजूनही भीती का वाटते आहे. तर बापू हे लकीला बोलू लागतात, लकी पुन्हा एकदा दादूसला फोन करून बघ बरं. तवी लकी बोलतो, मी दादूसला फोन करतोय पण तो फोनच उचलत नाही. तवी इंद्राताई एकविरा मातेला बोलू लागतात, एकविरा माते माझे पोराचं रक्षण कर, त्याला सांभाळून घरी घेऊन ये. तितक्यातच मुक्ता आणि सागर घरी आलेले असतात. ते पाहून कार्तिक मात्र घाबरून गेलेला असतो. सागर आणि मुक्ताला पाहून बापू हे मुक्ताला बोलू लागतात, सोनबाई कुठे होतीस तू आणि एवढा वेळ का लागला. तर इंद्राताई मात्र चिडूनच बोलू लागतात, काय झालंय तुम्हाला, ही तर एवढी धडधाकट दिसते आहे आणि हिला घरातून बाहेर जायची गरजच काय होती. हे संस्कार आहेत का यांच्या घरचे. तुम्ही बंधनं पाळणारे ना, सुशिक्षित समजताना स्वतःला, मग जाताना तुम्हाला सांगता येत नाही का, आणि आईबाबांनी काही शिकवणच दिली नाही का. हे ऐकताच सागरा इंद्राताईंना शांत करत बोलू लागतो, मम्मी अगोदर काय झालंय ते ऐकून तरी घे आणि मग बोल ना. तवी इंद्राताई बोलू लागतात, काय झालंय बोल ना. तवी बापू बोलू लागतात, इंद्रे तू जरा शांत बसशील का, सागरला जरा बोलून देत. तवी सागर सर्वांना बोलू लागतो की मुक्ताला पोलिसांनी अटक केली होती आणि आता मी जेव्हा गेलो होतो पोलीस स्टेशनला तेव्हा मुक्ता जेलमध्येच होत्या. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. तवी इंद्राताई बोलू लागतात, काय गं, कोणाला तरी खोट्या गोळ्या औषधं दिलेस का आणि त्यामुळे तुला पोलिसांनी अटक केली का. तवी सागर बोलतो, नाही, मुक्ताच्या असिस्टंटने त्यांच्यावर खोटी तक्रार दाखल केली आणि म्हणूनच त्यांना अटक करण्यात आलं. तरी बापू बोलू लागतात, मुक्ताने कधीच कोणाचं वाकडं केलं नाही, मग असं का होऊ शकतं. तवी सागर बोलू लागतो, ते तर मी शोधून काढणार. तर कार्तिक मात्र मुक्ताजवळ रागाने पाहू लागतो. तर पुढील भागात पाहायला मिळतं, मुक्ता ही सगळ्यांना सांगते की या माणसाने माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हे ऐकून सागरच्या पायाखालची जमीनच सरकते. तवी कार्तिक मात्र बोलू लागतो, नाही मी असं काही केलं नाही, तर मुक्तावहिनीच माझ्या जवळ येत होत्या. तवी मुक्ता बोलू लागते, नाही हा खोटं बोलतोय, याच माणसाने माझ्यावर अतिप्रसंग केला. तवी इंद्राताई बोलू लागतात, मुक्ता तोंड सांभाळून बोल, नाहीतर माझ्या घरातून निघून जा. असं बोलून त्या मुक्ताला घराबाहेर काढत असतात. तितक्यातच मुक्ताची आई येते आणि बोलू लागते, नाही तुम्ही माझ्या मुक्ताला असं काहीही करू शकत नाही. त्यावेळी त्या मुक्ताला घेतात आणि बोलतात, मुक्ता घरी चल. असं बोलून मुक्ताचे आईवडील मुक्ताला घरी घेऊन जातात. त्यावेळी सागर मागेच मुक्ताच्या येत बोलू लागतो, मुक्ता मला माहिती आहे तुम्ही निर्दोष आहात, आज मी तुम्हाला वचन देतो की या घरात मी तुम्हाला मानाने परत घेऊन येईन. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.